तिसरा आणि शेवटचा झटका पदार्थ काय बघूया. आता काय बनवणार आपला लाल मिरचीचा ठेचा. लाल मिरचीचा ठेचा. तर साहित्य सांगता. हा, आपल्याला ह्या लाल मिरच्या घ्यायच्या आणि लसूण सुंठ नाही आलं 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 लिंबाचा रस, जिरे, मीठ आणि वरतून टाकायला तेल. ओके. तर आपण ह्या लाल मिरच्या धुवून पुसून घ्यायच्या छान. ओके. आणि मग ह्याला तुकडे करून. ओके. साहित्य बघितलेलं. आता आपण कृतीला डायरेक्ट सुरुवात केलेली आहे. ह्याच्यात टाकलं. लसूण पण भरपूर लागतो ह्याला. लसूण बरंच घातलं. हा, लसूण भरपूर लागतो. अच्छा. आलं, जिरे, मीठ. हा ठेचा आपण रोजच्या जेवणात वापरू शकतो काय? हा, भाकरी बरोबर वगैरे थंडीत विशेष खायला आपल्याला. भरीत भाकर त्याच्यासोबत आणि रोज पराठ्यांबरोबरही डब्यात पोरांना वगैरे. फर्स्ट क्लास. आणि हा लिंबाचा रस आता ह्याच्यात टाकायचा आणि ह्याला मिक्सीमध्ये फिरवून घ्यायचं. हे आलं आणि मीठ काय मस्त लागतंय. मी काय म्हणतो, आता आमच्या खवय्यांना कळलंय की आपल्याला एक्झॅक्ट काय करायचंय. तर तुम्ही ऑलरेडी जे बनवून आणलेलं आहे ते आपण घेऊन पुढे सुरू करायचंय. कारण पुढचं तुम्ही काहीतरी घालायचं असं तुम्ही म्हणालात. हे बिना तेलाचं खायचंच नाही, तर आपल्याला हा बाधतो. म्हणून ह्याच्यात भरपूर तेल टाकायचं. आणि मग ह्याला छान व्यवस्थित तेल लागेल ह्याच्यात. हे खाताना तेल तेलाकडे पाहायचं नाही. पण अशा वेळेस डाएट थोडी दूर ठेवायची आणि मस्त मग झटका खायचा आपला. घ्या, कानातून वाफायला लागल्या बघून. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. लाल मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या लाल मिरच्या, लसूण, आलं, लिंबाचा रस, मीठ, जिरं आणि तेल. कृती: एका बाउलमध्ये ओल्या लाल मिरच्यांचे तुकडे, लसूण, आलं, जिरं, मीठ आणि लिंबाचा रस घालून हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. या ठेच्यामध्ये थोडंसं तेल एकजीव करावं.